ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेती पाणी पुरवठा संस्थेच्या साहित्य चोरीचा छडा लावा। इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू। शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थांच्या साहित्य चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। यामुळे संस्था अडचणीत येत असून पोलीस योग्य दिशेने तपास करीत नसल्यामुळे चोरांचे फावत आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखालील पाणी पुरवठा संस्था चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 25 ते 30 संस्थांच्या ट्रान्सफॉर्मर चोरीस केले आहेत। एका ट्रान्सफॉर्मरची किंमत 4 ते 5 लाखाच्या घरात आहे। केबल, मोटर पंप, पाईप या वस्तूच्या चोरीची गणना करण्याच्या पलीकडे आहेत। विशेषतः नदीकाठावरील पंप हाऊस चोरट्यांनी लक्ष केलेले आहेत। रात्रीच्या वेळी नदीकाठावर अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी चोरीचा सपाटा लावला। संबंधित संस्था चालक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता उडवाउडवीची उत्तरे केली जात आहेत। तक्रार दाखल करून घेतली तर योग्य दिशेने तपास होत नाही, त्यामुळे चोरट्यांना बळ मिळत आहे। त्यामुळे संस्था चालक धास्तावलेले आहेत। पोलीस तपास करत नसतील तर न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न संस्था चालकाकडून उपस्थित केला जातोय। संस्था उभारणीसाठी कोट्यावधीची कर्ज काढली। शेतकऱ्यांनी सातबारा बँकेकडे गहाण ठेवून 2 ते 3 लाखाचे एकरी कर्ज घेऊन संस्था सुरू केल्या। एका बाजूला कर्जाचे हप्ते तर दुसऱ्या बाजूला चोरीच्या सततच्या घटनांमुळे संस्था बंद राहत आहे। पाणी वेळेवर मिळत नसल्यामुळे उत्पादनही घटत चाललं आहे। त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे। त्यामुळे दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। राज्य सरकारने या संदर्भात कठोरातील कठोर भूमिका घेऊन पोलिसांना चोरीचा छडा लावण्याचे सक्त आदेश द्यावेत। सध्या नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात सहकारी पाणी पुरवठा संस्थांसाठी कायदा करावा अशी मागणी इरिगेशन फेडरेशनने निवेदनाद्वारे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। दरम्यान इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किनीकर यांनी सांगितलं की राज्य सरकारने शेती पंपांना 7.5 HP पर्यंत मोफत वीज देणं सुरू केलेलं आहे, परंतु या योजनेमध्ये सहकारी संस्थांचा समावेश केलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना विजेचा अतिरिक्त भार सोसावा लागत आहे। राज्य सरकारने या कायद्यामध्ये बदल करून संस्था विचारात न घेता संस्थेतील सभासद शेतकरी यांचा विचार करावा आणि सहकारी पाणी पुरवठा संस्थांना सरसकट मोफत वीज योजना लागू करावी। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांजे, कोल्हापूर।